मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सुंदर अशी बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी ब्लाउज पीसाचा कपडा घेतलेला आहे। आता इथे तुम्ही तुमच्या मापानुसार उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे उंची मी 6.5 इंच ठेवलेली आहे। इथे आपण फुगाबाही बघणार आहोत, सुंदर अशी आणि सोपी पद्धत आहे एकदम, कटिंग साठी सुद्धा आणि शिलाई साठी सुद्धा। इथे सुद्धा मी दुसरी पट्टी कट करून घेतली, जेवढ्या लांबीची लागणार आहे तेवढी इथे मी पट्टी कट करून घेतली। 3 इंच हे ओपन आहे, अशी घडी करून घ्यायची आहे। ही आपली पूर्ण बंद बाजू आहे। आता इथे आपल्याला बंद बाजूने कपडा जास्त असेल तर 4 इंच घेऊ शकता, कपडा कमी असेल तर 3.5 इंच 3 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। आता कपडा जास्त असल्यामुळे मी 4 इंच वरती मार्किंग करून घेते। 4 इंच लक्षात ठेवायचं आहे। अशी एक लाईन ओढून घ्या, एकदम सोपी पद्धत आहे। इथे आपण 4 इंच मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली। आता इथे पुढे आपल्याला घडीची जी तुमची घडी असेल ते तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं। इथे माझी घडी 9 इंच आहे, मग मी 9 वरती मार्किंग करून घेते। तुमची 8.5 असेल, 8 असेल, 10 इंच असेल, त्या पद्धतीने तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा। आता इथे हे पहा, घडीचं मार्किंग केलं, 9 इंच माझी घडी आहे। आता इथे काय करायचं आहे, एक अशी लाईन ओढून घ्यायची। जेवढी आपण घडी घेतली तेवढी आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची आणि जास्तीचा कपडा असेल तर असा कट करून घ्यायचा आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता इथून इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं। आपल्याला इथे एकदम सोप्या पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा। इथून 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, इथून आतमध्ये 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। बऱ्याच वेळा काय होतं, आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी ते मार्किंग असतं। असं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि दंडघेर मार्किंग आपण नंतर करून घेणार आहोत। फिटिंगच्या वेळेस ते तुमचं बरोबर असं मोजून घ्यायचं आणि नंतर ते मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे। हे पहा, इथून सुरुवात करा, हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत उंच असतो, तो पाठीच्या बाजूला जोडताना येतो आणि थोडासा खोलगट असतो, हे पहा इथून द्यायचा असतो, तो आपल्याला पुढच्या बाजूला जोडताना येतो, ते लक्षात ठेवा। हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे इथपर्यंत। आता हे व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। सर्वात आधी हा आकार इथे कट करून घ्या, इथपर्यंतच घ्यायचं, हे पहा अशा पद्धतीने। आता एक बाजू ओपन करून घ्या। आता इथून हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे दोन्ही सुद्धा आकार एकदम तुमचे असे व्यवस्थित येतील। आणि इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्या। हा ब्लाउज पीसाचा कपडा आहे, ओपन करून घ्यायचा, हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या। आता इथे सुद्धा हे अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, बघू शकता इथे। आणि व्यवस्थित सर्वात आधी आपल्याला हे अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे आपण व्यवस्थित जोडून घेतलं। आता आपला जेवढा शिल्लक कपडा आहे इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता इथे काय करायचं आहे, 7 इंचावरती एक मार्किंग करून घ्या। इथे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं, एक अशी लाईन ओढून घ्या। ह्या बाजूने 7 इंच घ्या आणि ह्या सुद्धा बाजूने 7 इंच। तेवढ्या भागामध्ये आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत, ते लक्षात घ्या। इथे सुद्धा मी 7 इंचावरती एक मार्किंग करून घेते। हे पहा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे, हे पहा अशा पद्धतीने। आणि इथे सुद्धा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे आपण मार्किंग करून घेतले, ह्या सुद्धा बाजूला एक असं मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे। हे पहा एकदम छोट्या छोट्या टाका, हे पहा अशा पद्धतीने, एकदम सावकाश आणि सविस्तर, हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या टाका, म्हणजे दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने। आणि ह्या सुद्धा बाजूच्या त्याच पद्धतीने व्यवस्थित एकसारखे टाकायचे आहेत, हे पहा अशा पद्धतीने। बरोबर आपण इथपर्यंत मार्किंग करून घेतलं, तिथपर्यंत आपण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत, हे पहा अशा पद्धतीने। आता ही बाजू, हे पहा ह्या बाजूच्या इकडच्या बाजूला घ्यायची आहेत, हे पहा अशा पद्धतीने। ह्या बाजूच्या ह्या बाजूला घेतल्या, आता ह्या बाजूच्या अशा पद्धतीने ह्या बाजूला घ्यायच्या, एकदम अशी सोपी पद्धत आहे। आता हे पहा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे। हे पहा एकसारख्या टाका आणि व्यवस्थित टाकायचे आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसलं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, अशा पद्धतीने पूर्ण चुन्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत, हे पहा अशा पद्धतीने।
बघू शकता इथे ह्या सुद्धा बाजूच्या झाल्या व्यवस्थित आणि ह्या सुद्धा बाजूच्या व्यवस्थित झालेल्या आहेत. हे अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला हा कपडा जोडून घ्यायचा आहे. आपण जास्त काढली होती पट्टी, ती पट्टी आपल्याला इथे सर्वात आधी ब्लाऊज पीसाचा कपडा आहे त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायची आहे. शिल्लक राहिलेला कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे तेवढं अशा पद्धतीने मी कट करून घेतलं. ही पट्टी इथे आपण व्यवस्थित तयार करून घेतली. आता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या उलटी बाही. त्याच्यावरती अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने व्यवस्थित आणि पुरती काढून घ्या ह्या मापाची बरोबर. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून आपल्याला हे जोडायला सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने पकडा आणि अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला दाबटीप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित कापडावरती. अशा पद्धतीने म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने दाबटीप पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायची. आता ह्या बाजूने हे अशा पद्धतीने आता इथे काय करायचं, अशी थोडीशी घडी करून घ्या. हे बघू शकता आणि ही घडी घातलेली ह्याच्यावरती बरोबर अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. हे थोडीशी घडी करून घेऊन हे बघू शकता इथे त्यासाठी आपण पट्टी काढताना व्यवस्थित अंतराचीच काढलेली आहे आणि इथे एकदम कडेकडेला आपल्याला पूर्ण हे तयार करून घ्यायचं आहे. इथे आपली पट्टी व्यवस्थित जोडून झाली. आता जर शिल्लक राहिलं असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे. हे बघू शकता. आता इथून आपल्याला इकडच्या बाजूला 3 इंच मार्किंग करून घ्या. 3 इंच हे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे ह्या सुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने आणि ओपन करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. दोन्ही सुद्धा बाजूंना सेमच. इथे आपण दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं. अशा पद्धतीने टेप ठेवून घ्या. हे आता इथे आपल्याला 1 इंच 1 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. 1 इंचावरती लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने 1 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. इथे तर आहेच, ह्या बाजूला सुद्धा आहे. असा टेप ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून इथपर्यंत असं टेप ठेवून घ्यायचा आणि समान अंतरावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तर इथे आपल्याला ह्याच कलरचा बरोबर असा दोरा घ्यायचा आहे आणि सुईमध्ये ओवून घ्यायचा. सुईच्या सहाय्याने आपल्याला इथे मणी लावून घ्यायची आहे. दिसायला म्हणजे सुंदर तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसणार आहे. इथे एकदम असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पटकन निघणार नाही. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला हे मार्किंग केलेलं आहे आपण, त्याच्यावरती बरोबर आपल्याला छान असे मणी लावून घ्यायचे आहेत. इथे मी थोडे मोठे आणि काही छोटे मणी घेतलेले आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. आता इथे हे मार्किंग केलेलं आपण पहिलं मार्किंग हे बरोबर मध्यभागी हे अशा पद्धतीने वाटलं तर तुम्ही असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. मध्याचं असं मार्किंग करून घ्या, सेम लागले जातील तुमचे एकसारखे. हे असं बरोबर असं मध्याचं मार्किंग तुम्ही सुद्धा करून घेऊ शकता. आता इथे सर्वात आधी मोठा मणी ओवून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि व्यवस्थित तो आपल्याला इथे पॅक करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला तिथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने जेणेकरून ते पटकन निघणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे एकदम असं व्यवस्थित पॅक करून घेतलं. आता इथे आपल्याला छोटे छोटे मणी घेतलेले आहेत ते सुद्धा ओवून घ्यायचे आहेत. हे एक लावून घेतला आपण, इथे व्यवस्थित पॅक करून घेतला. आता इथे आपल्याला हे मणी व्यवस्थित ओवून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने आणि किती लागतात ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. 1 2 3 4 5 घेतले मी, 6 7 आणि 8 घेतले. हे अशा पद्धतीने पूर्ण मणी ओवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. हे अशा पद्धतीने ओवून घेतले. आता परत अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं असं फिरवून घ्यायचं. हे बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि इथे बरोबर असं पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. आता पुन्हा एकदा हे अशा पद्धतीने
थोडे थोडे मणी बाहेरच्या बाजूने थोडेसे पॅक करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ते पटकन निघणार नाही आणि दिसायला सुद्धा तुमचं व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा हे व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसणार आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता एकदम असे व्यवस्थित पॅक होऊन गेलेले आहेत. हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण हे तयार करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा व्यवस्थित असं पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाही. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन तयार होणार आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की बनवून बघायचे आहे. बघू शकता एकदम असं व्यवस्थित आपलं इथे पॅक झालेलं आहे. आता इथे दुसरं सुद्धा आपण पुढे मार्किंग करून घेतलं, त्याच्याच तिथे हे पहा बरोबर मध्यावरती एकसारखे लागले गेले पाहिजेत. हे पहा असं ओवून घ्यायचं, त्याच्यामध्ये मोठा मणी थोडासा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता. इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने एकदम असं व्यवस्थित पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाहीये, त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. हे पहा हे झालं बरोबर. आता इथून हे पहा आता बाकीचे सर्व मणी 8 लागतात बरोबर आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मोजून घ्या आणि नंतरच ओवून घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात घ्या. हे पहा अशा पद्धतीने ओवून घ्यायचे आहेत. हे पहा इथे मणी ओवून झालेले आहेत. आता इथे आपल्याला हे थोडंसं असं फिरवून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बरोबर 8 मणी लागतात. हे पहा असं फिरवून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आता इथे बरोबर असं ओवून घ्यायचा दोरा. हे पहा थोडंसं ओढून घ्यायचा, म्हणजे ते व्यवस्थित होईल. आता इथे सुद्धा हे पहा हे अशा पद्धतीने थोडंसं आता पॅक करत करत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल आणि पूर्ण व्यवस्थित ते पॅक होऊन जाईल. अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की बनवून बघायचे आहे. खूप दिसायला अशी सुंदर तुमची बाही डिझाईन सुद्धा दिसणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्या, जेणेकरून ते निघणार नाहीये. सर्वच आपल्याला अशाच पद्धतीने जे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती बरोबर तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखे लागले जातील आणि दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसणार आहे. हे अशा पद्धतीने दोरा कट करून घ्यायचा. सर्वच आपल्याला मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित हे तयार करून घ्यायचे आहे. आता इथे आपण एकदम कडेला मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर इथपर्यंतच फक्त हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बरोबर मध्यभागी मोठा मणी ओवून घ्यायचा, व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचा. हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित इथे पॅक करून घ्या. नंतर छोटे मणी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने हे पहा पूर्ण आपल्याला व्यवस्थित इथे 8 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि एकसारखे घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल दिसायला सुद्धा ते छान दिसेल. अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थित मणी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा तुमची डिझाईन अशी एकसारखी दिसणार आहे. आता इथे हे अशा पद्धतीने पूर्ण मणी आपण ओवून घेतले. आता असा दोरा आपल्याला इथे फिरवून घ्यायचा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे असं फिरवून घ्यायचं. आता इथे एकदम कडेला हे पहा अशा पद्धतीने हे बघू शकता इथे, म्हणजे दिसायला सुद्धा एकसारखं दिसेल आणि व्यवस्थित तयार होईल. हे अशा पद्धतीने आता ते व्यवस्थित आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे एकदम सोपं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा ते एकसारखं दिसेल आणि व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती असं पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने, जेणेकरून ते पटकन निघणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. हे पहा बघू शकता इथे दिसायला सुद्धा एकसारखं आणि व्यवस्थित दिसेल. हे अशा पद्धतीने पूर्ण पॅक झालं. आता इथे सुद्धा पाठीमागच्या बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्या आणि धागा तोडताना थोडासा वरती तोडा. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. इथे आपले पूर्ण मणी लावून तयार झाले. हे अशा पद्धतीने त्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही बनवून घेतली. हे अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा एकसारखं आणि व्यवस्थित तयार होईल. हे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. खोलगट बाजू नेहमी पुढच्या बाजूला असते, मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची असते. हे पहा तर इथून आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे मध्यापासून. अशा पद्धतीने अशा पद्धतीने बरोबर बाही सुद्धा जोडायला आपल्याला पुरलेली आहे. अशा पद्धतीने बाही जोडून घेतली. आता दुसरी सुद्धा बाजू इकडच्या बाजूने जोडून घ्यायची. हे अशा पद्धतीने
दुसरी सुद्धा बाही आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची. हे पहा, ही सुद्धा बाही जोडायला परफेक्ट पुरलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ते व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जाईल. इथे आपली बाही व्यवस्थित जोडून झाली बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पकडा इथे. हे पहा, सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या, नंतर आतल्या बाजूला पलटी करून ब्लॉक फिटिंग करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे. जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचा आहे. इथे दंडघेर 6 इंच आहे. मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या सुद्धा बाजूला तोच दंडघेर सेम मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता जी तुमची पद्धत फिटिंग करण्याची असेल ती पद्धत तुम्ही इथे वापरली तरी सुद्धा चालेल. ते मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे सुद्धा वरच्या बाजूला हे पहा असं पकडायचं आहे. शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायचं. इथे शिलाईची पहिली टिप असं मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पकडा. इथे शोल्डर आहे बघू शकता. हे पहा असं पकडायचं आहे व्यवस्थित. हे पहा त्याच पद्धतीने ह्याच पद्धतीने हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा, म्हणजे फिटिंग व्यवस्थित होईल. हे पहा असं पकडा. इथे असा टेप ठेवायचा. इथपर्यंत मोजून घ्यायचं. किती भरते? 1.5 इंच भरते. मग त्याच्यावरती लगेच जेवढं भरेल आपलं तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. आता हा सुद्धा ब्लाऊज त्याच पद्धतीने असा पकडायचा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता जेवढं आपलं भरलं तेवढं लगेच इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. जेवढं भरेल तेवढं लक्षात ठेवा. तुमची फिटिंगसुद्धा एका लाईनीमध्ये व्यवस्थित येऊन जाईल. आता ह्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू हे पहा असं पकडा. इथे सुद्धा आणि जेवढं आपलं भरलेलं त्या बाजूला मार्किंग करून घेतलं तेवढंच इथे सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने इथे हे पहा अशा पद्धतीने. आता इथे पूर्ण ब्लाऊजचा कमरघेर मोजून घ्यायचा आहे. पहा मापाचा ब्लाऊज अशा पद्धतीने ह्याच्यावरती पकडायचा आहे इथे आणि व्यवस्थित हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने हे पहा फिटिंग एकदम अशी व्यवस्थित होते. ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी फिटिंग करून बघायचे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. आता इथे सुद्धा हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. आता इथे आपला मापाचा ब्लाऊज संपला. मग तिथं काय करायचं आहे? असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता ते अंतर आपलं किती आहे ते मोजून घ्यायचं लगेच. इथं आपण ब्लाऊज संपला तिथे मार्किंग करून घेतलं. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने बघायचं आहे तुमचं किती आहे. आता इथे काय करायचं आहे? 4.25 माझं आहे. इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. मार्किंग केलं तिथपर्यंत. हे पहा माझं इथे राहिलेलं आहे 4.25. मग 4.25चे 4 भाग करायचे. हे टोक त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने लक्षात घ्या. हे पहा जेवढं शिल्लक राहील त्यावरती ते टोक बरोबर असं ठेवून त्याचं निम्म झालं. आता परत एकदा ह्याचं निम्म करायचं, म्हणजे बरोबर तुमचे 4 भाग निघून जातील त्याच्यामध्ये. हे पहा आता ह्याच्यामध्ये जेवढं तुमचं शिल्लक राहील तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्यायचं फिटिंगचं. आता ह्या बाजूला हे पहा इथे लगेच असं फिटिंगचं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे. हे पहा ह्या बाजूला आणि ह्या बाजूला एकदा तरी अशा पद्धतीने तुम्ही नक्की फिटिंग करून बघायची आहे, म्हणजे फिटिंगसुद्धा एकदम अशी व्यवस्थित होऊन जाते. आता इथे आपण एक फिटिंगचं मार्किंग केलं, इथे एक केलं मुंडा मोजून आणि इथे पण दंडगेर फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे. आता हे काय करायचं? एकाला एक जोडून घ्यायचं. दंडगेर फिटिंग, मुंडा फिटिंग, कमरघेर फिटिंग. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने फिटिंग करून बघायची आहे. आता ही बाजू हे पहा पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची इथं. आता इथून इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची. एकदम सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची. बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथे सुद्धा बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण फिटिंग करून घ्यायची आहे अंतर ठेवून व्यवस्थित. हे पहा पूर्ण आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना.
आपली इथे दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की फिटिंग करून बघायची आहे. इथे आपली बाही डिझाईन तयार झाली, बघू शकता. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. नक्की तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती बाही डिझाईन अशाच पद्धतीने बनवून बघायची आहे. हे पहा, बघू शकता. मणीसुद्धा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. फक्त लावताना व्यवस्थित असे पॅक लावून घ्यायचे आहेत, म्हणजे दिसायला सुद्धा तुमची डिझाईन छान दिसणार आहे. इथे बघू शकता दुसरीसुद्धा बाही एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने बाही डिझाईन बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.